नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणास मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला नाही? खालीलपैकी कोणास मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 हार्दिक पांड्या ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते? महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सामाजिक न्याय दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात येतो? अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला? राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जून 1874 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, रणजी ट्रॉफीचा सर्वाधिक वेळा विजेता संघ कोणता? रणजी ट्रॉफीचा सर्वाधिक वेळा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही चीन या देशाला लागलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही चीन या देशाला लागलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतात कोकिळा म्हणून कोणास ओळखले जाते? भारतात कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील 25वे उच्च न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले? भारतातील 25वे उच्च न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? महाराष्ट्रातील महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, गोदावरी नदी ही किती राज्यातून वाहते? गोदावरी नदी ही किती राज्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 1857चा सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? 1857चा सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 रंगो बापूजी गुप्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कधी अंमलात आणला? लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कधी अंमलात आणला? तर ऑप्शन क्रमांक 4 18 मे 1882 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, युनिसेफ या संघटनेचे कार्यालय कुठे आहे? युनिसेफ या संघटनेचे कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पद भूषविलेले नाही? खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे भूषविलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 नितीन गडकरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली? भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 22 जुलै 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, अयोध्या हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शरयू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 15वा हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 21 भारतात एकूण रामसर स्थळे किती आहेत? भारतात एकूण रामसर स्थळे किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 49 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लता मंगेशकर यांना कोणता पुरस्कार देण्यात आला नाही? लता मंगेशकर यांना कोणता पुरस्कार देण्यात आला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पद्मश्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार यातील अयोग्य जोडी ओळखा. मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 उचल्या लक्ष्मण माने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 बोर मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली? स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1951 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती आहे? सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रिझर्व्ह बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताच्या राष्ट्रीय चिन्हात किती सिंह आहेत? भारताच्या राष्ट्रीय चिन्हात किती सिंह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 13 ऑक्टोबर 1929 मध्ये पुणे येथे पर्वती मंदिर सत्याग्रह कोणी सुरू केला? 13 ऑक्टोबर 1929 मध्ये पुणे येथे पर्वती मंदिर सत्याग्रह कोणी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या संस्थेने तंबाखू विषबाधा वर प्लॅनेट हा अहवाल प्रसिद्ध केला? कोणत्या संस्थेने तंबाखू विषबाधा वर प्लॅनेट हा अहवाल प्रसिद्ध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 जागतिक आरोग्य संघटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 2021-22 मध्ये भारतातील सर्वात जास्त साखर उत्पादक कोणते राज्य आहे? 2021-22 मध्ये भारतातील सर्वात जास्त साखर उत्पादक राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिएटर कोण बनली आहे? भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिएटर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अभिलाष बरक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोणत्या राज्यात टपाल विभागाने प्रथमच ड्रोन वापरून मेल वितरित केला? कोणत्या राज्यात टपाल विभागाने प्रथमच ड्रोन वापरून मेल वितरित केला? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 ची थीम काय आहे? जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 ची थीम काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तंबाखू आपल्या पर्यावरणाला धोका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सर्वाधिक कालावधीसाठी खालीलपैकी कोण भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केलेले आहेत? सर्वाधिक कालावधीसाठी खालीलपैकी कोण भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्राचे लोकायुक्त खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्राचे लोकायुक्त खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 VM कानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 विज्ञान क्षेत्रात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रेखा शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जाती आधारित जात आधार जनगणना करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? जाती आधारित जात आधार जनगणना करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न
प्रश्न क्रमांक 41 कोणता दिवस तेलंगणा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे? कोणता दिवस तेलंगणा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चर्चेत असलेली फुलो की घाटी कोणत्या राज्यात आहे? चर्चेत असलेली फुलो की घाटी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वर्ष 2021-22 साठी भारतातून कोणत्या देशाला वस्त्राची सर्वात जास्त निर्यात झाली आहे? वर्ष 2021-22 साठी भारतातून कोणत्या देशाला वस्त्राची सर्वात जास्त निर्यात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण सहकार्याची व्हिजन स्टेटमेंट वर स्वाक्षरी केली? भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण सहकार्यासाठी व्हिजन स्टेटमेंट वर स्वाक्षरी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे प्रस्तावित केलेले नवीन मॉडेल शाळेचे नाव काय आहे? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे प्रस्तावित केलेल्या नवीन मॉडेल शाळांचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान श्री शाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 ॲटलीन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे? ॲटलीन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोणत्या देशाने नवीन परकीय कर्ज भरणा प्रणाली सुरू केली आहे? कोणत्या देशाने नवीन परकीय कर्ज भरणा प्रणाली सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 2020-21 चा विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? 2020-21 चा विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 संध्या माने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत? राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 शिवांगी सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतीय महाराष्ट्र केसरी विजेता खालीलपैकी कोण आहे? 2022 महाराष्ट्र केसरी विजेता खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वीराज पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 ईशान्य मोसमी वारे डॅश डॅश कालावधीत वाहतात? ईशान्य मोसमी वारे डॅश डॅश कालावधीत वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यातील कोणता काळ आहे? लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यातील कोणता काळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही. सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडले गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 चतुर्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पाऊस आला तरी सहज जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. पाऊस आला तरी सहज जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 संकेतार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा. स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 स्पर्धक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॅश यांना म्हणतात? भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॅश यांना म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर वर्गीस कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते? खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 पडका किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4
घनश्याम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा. छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम बायकार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 रॅमॅन मॅगसेसे पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विकर्मक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारची उदाहरण आहे? घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कंपन गती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भाषा हे डॅश डॅशचे माध्यम आहे. भाषा हे डॅश डॅशचे माध्यम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 संवादाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. तर ऑप्शन क्रमांक 1 4 अंश सेल्सिअस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. तर ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, कोरोनानंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. कोरोनानंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 म्युकरमायकोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळालेले नाही. नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 नेमबाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आशियाटिक लायब्ररी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, श श स या वर्णाचा काय म्हणतात? श श स या वर्णांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उष्मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, मराठी वर्णमालेत डॅश डॅश वर्ण आहेत. मराठी वर्णमालेत डॅश डॅश वर्ण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय? कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 4 एखादे काम करण्याची प्रतीक्षा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 धनुर्वात हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 33 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यात कुठला प्रयोग आहे? आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यात कुठला प्रयोग आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सकारात्मक भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मालदीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पैनगंगा आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्र सोबत खालीलपैकी कोणते सहकारी राज्य आहे? लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी कोणते सहकारी राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅशला असतो. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅशला असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 राज्य शासन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 औरंगाबाद शहर डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद शहर डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 52 दरवाजांचे शहर औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे. कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुफरच्या पेशा यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 याकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री विस पागे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? तर ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल.